आणि मेकओव्हर. आणि मी आज तुमच्याबरोबर ब्लेंडरविषयी काही माहिती शेअर करणार आहे. तर आता तुम्ही जसं बघताय की हा आहे ड्राय ब्लेंडर, याची साईज एवढी आहे. आणि हा आहे डॅम ब्लेंडर जो आपण नेहमी यूज करतो. ठीक आहे, आता हा पहिला सुद्धा याच साईजचा होता. ह्याला मी पाण्यामध्ये भिजवल्यानंतर ह्याची साईज तुम्ही बघू शकता किती झालेली आहे. हा याच प्रकारे तुमचा ब्लेंडर या साईजमध्ये आला पाहिजे. ओके, आणि आता ओला ब्लेंडर वापरा, ओला ब्लेंडर किंवा डॅम ब्लेंडर वापरा, पण किती ओला असायला पाहिजे. ठीक आहे, तर ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आता मी हा पाण्यामध्ये भिजवून घेतला, छान असा पिळून घेतला, स्क्वीज करून घेतला. जेवढं पाणी माझ्याकडून निघेल तेवढं मी काढून घेतलेलं आहे याचं पाणी. आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत माहिती आहे का, मी एक ड्राय टिश्यू घेणार आहे. ठीक आहे, तुम्ही ड्राय टिश्यू घेऊ शकता किंवा एखादा तुम्ही चांगला टॉवेल घेऊ शकता. त्याच्यामध्ये हा असा रॅप करून तुम्हाला स्क्वीज करायचा आहे जोपर्यंत ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जात नाहीये. हां, आता बघा, आता मी ह्याला पिळते, ह्याच्यातून एक थेंब सुद्धा पाणी निघणार नाहीये. हा असा ब्युटी ब्लेंडर आपल्याला फाउंडेशन म्हणा, कन्सिलर म्हणा, ब्लेंड करण्यासाठी यूज करायचा आहे.